रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत तर रेस्टो बारचा परवाना कायम। अनिल परबांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा। माणिकराव कोकाटेंना निधी मंडळात रमी खेळणं भोवलं। कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल करून अभय। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। शिवाय अजित पवार आणि तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं। मोठा मासा गळाला लागल्याची माहिती। संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता। आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात। कोर्टाची टिप्पणी। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी। 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांचं मत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25 कोटी 86 लाखांचं अर्थसहाय्य। ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट बर्फी पेढा जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। नमुने तातडीनं तपासण्यासाठी पाठवले।